गुड आफ्टरनून एव्हरीबडी. मला वाटतं जेवणाची सुट्टी होऊन गेलेली आहे. हा, पोटात अन्नाचे कण आहेत. हा, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. गेला जवळजवळ 1.5 तास तुम्ही या ठिकाणी बसून आपल्याच वर्गातल्या आपल्या सवंगड्यांचे अनुभव ऐकत आहात. 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्ही काय नेमकं आत्मसात केलं, काय अनुभवलं, त्याच्यावरच्या ह्या प्रतिक्रिया ऐकत आहात. निश्चितपणाने मला माहीत आहे कंटाळा आलेला असणार आहे. कंटाळा का नाही? ओके, एकदा तुमच्या या भावा बहिणींसाठी जोरदार क्लॅप द्यायचा. एक हिंदी शेर मला यांचे सर्वांचे बोल ऐकत असताना आठवला, जो माझा आवडता शेर आहे, जे तरुणांना, युवकांना, ज्यांना आयुष्यात अजून उभं राहायचं आहे अशा सर्वांनाच प्रेरणा देणारा असा तो शेर असतो, काहीतरी सांगणारा असा तो शेर असतो. आणि हे तुमचे जे सवंगडी या ठिकाणी बोलत होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यामधून तेच या ठिकाणी व्यक्त होत होतं जे त्या शेर मध्ये सांगितलेलं आहे. इरादे नेक हो, हौसले बुलंद हो और कोशिशें लगातार हो तो ऊंची सी ऊंची दीवार भी हम छलांग पार कर सकते हैं. ऊंची सी ऊंची दीवार भी हम छलांग पार कर सकते हैं. आपले स्वप्न, आपलं ध्येय उच्च उदात्त असं असेल, आपले इरादे जे आहेत त्या दृष्टीनं ते चांगले, उत्तम, नेक असतील आणि प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर आयुष्यामध्ये कितीही मोठा डोंगर असो, कितीही मोठी दिवार असो, ती आपण सहज पार करू शकतो असं त्या शेरचा मतीचा अर्थ आहे. मित्र, 105 वर्षांपूर्वी हा महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडत होता. इथला शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, बहुजन समाज जो आहे हा अज्ञानामध्ये खितपत पडलेला आणि त्यामुळेच दारिद्र्य आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये गुंतलेला असा समाज होता. आणि मग विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्ता विना क्षुद्र कचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. असा मूलमंत्र ज्यांनी दिला त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन या कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी वर्गाच्या जीवनामध्ये जर आनंदाचे झरे निर्माण करायचे असतील तर कुठेतरी ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. आणि मग 4 ऑक्टोबर 1919 ज्या संस्थेच्या महाविद्यालयात तुम्ही शिकत आहात त्या संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. अनवाणी पायानं आणि पायाला भिंगरी लावून कर्मवीर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, दऱ्याखोऱ्यात, जंगल खाईमध्ये फिरले आणि या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, श्रमजीवी वर्गाच्या, बहुजन समाजाच्या जीवनामध्ये ज्ञानाची एक नवी पहाट निर्माण केली. आणि हीच प्रेरणा घेऊन त्यांच्या बरोबरीनं, त्यांच्या साथीनं, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कर्जत, जामखेड, उस्मानाबाद आणि श्रीगोंद्यापर्यंतचा हा जो परिसर आहे, वर्षोवर्ष दुष्काळाच्या झळा सोसणारा असा हा परिसर आहे, ही माती आहे. आणि या मातीमध्ये ज्ञानाचं एक रोपट आपण लावलं पाहिजे. कर्मवीरांकडनं ज्यांनी प्रेरणा घेतली आणि 1949 ला पहिलं रोपट याच कर्जतच्या मातीत ज्यांनी लावलं आणि पाहता पाहता
या कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, उस्मानाबाद, धूम अगदी तुमच्या त्याच्या पलीकडेपर्यंत ज्यांच्या पिढ्या अज्ञानात होत्या अशांच्या नव्या पिढ्या ज्ञानाच्या प्रकाशात येऊ लागल्या. आणि मग यांना उच्च शिक्षण सुद्धा दिलं गेलं पाहिजे. केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देऊन चालणार नाही, तर खऱ्या अर्थानं जर यांना उंचीवर न्यायचं असेल तर पुढचं शिक्षण देखील इथं सुरू झालं पाहिजे. म्हणून दलित मित्र दादा पाटील यांनी कर्मवीरांच्या प्रेरणेतूनच ज्या महाविद्यालयाची स्थापना 1964 साली केली. आणि असं महाविद्यालय म्हणजे तुमचं, माझं, आपणा सर्वांचं आणि या भागातल्या भूमिपुत्रांचं महाविद्यालय, रयत शिक्षण संस्थेचं दादा पाटील महाविद्यालय. या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले तुम्ही सर्व जे आहात, तुम्हा सर्वांचं मी प्रातिनिधिक स्वरूपात प्रथमतः या महाविद्यालयाचा प्रमुख या नात्यानं खूप 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 आणि खूप स्वागत करतो. आता ज्यांनी आपापली मनोगती व्यक्त केली की गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये त्यांना काय अनुभव आले आणि ते बोलत होते. मग ज्यामध्ये यश असेल, शिवानी असेल, त्रिवेणी असेल, वर्षा असेल, श्वेता असेल, शिवम असेल, ओमप्रकाश असेल, शुभम असेल, रिफर असेल, युवराज असेल, सिद्धार्थ असेल, नम्रता असेल, ज्ञानेश्वरी असेल, शुभांगी असेल आणि वैष्णवी असेल, की ज्या वैष्णवीनं जाता जाता एक खूप महत्वाची गोष्ट असेल, खूप महत्वाची. सगळ्यांनीच आपापली मनोगत व्यक्त करत असताना आपल्या आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला की गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये ब्रिज नावाचा जो कोर्स या महाविद्यालयामध्ये चालविला जातो तो अत्यंत समर्थपणाने चालवणारे माझे सर्व सवंगडी आहेत, माझे सर्व सहकारी प्राध्यापक आहेत, विभाग प्रमुख आहेत. आणि ही संकल्पना मुलांच्या गळी उतरवण्याचा ते अटीतटीनं प्रयत्न करतायत, प्रामाणिकपणाने प्रयत्न करतायत. आणि आज हे जे 10-12 विद्यार्थी बोलले म्हणजेच रयतचा शिक्षक हा पोट भरून नसतो. रयत मध्ये शिकवणारा शिक्षक हा कर्मवीरांच्या विचारांचा खरा पाईक असतो. आपल्या विद्यार्थ्याला दैवत मानून तो त्यासाठी काम करत असतो, पाट्या टाकण्यासाठी काम तो करत नसतो. याचं प्रत्यंतर, याचा साक्षात्कार आपला झाला. कारण या सर्वांनी व्यक्त केलेली मनोगत म्हणजे गेल्या 10 दिवसांमध्ये ब्रिज नावाच्या कोर्सचं नेमकं स्वरूप तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही पोहोचलं याचं या ठिकाणी प्रत्यंतर आलं. आणि या ठिकाणी लक्षात आलं की आपला उद्देश सफल झाला. अगदी ब्रिज या शब्दाचा अर्थ सांगण्यापासून तुम्ही वेगवेगळे शिक्षक वर्गात यायचे, वेगवेगळ्या पद्धतीने जे सांगायचे, महाविद्यालयाची ओळख करून द्यायचे, महाविद्यालयाचा परिसर जो आहे त्याच्याविषयी सांगायचे, इथल्या फॅसिलिटीज सांगायचे, काय काय चालवलं जातं ते सांगायचे. मला वाटतं तो एक आपला छोटा काय नाव त्याचं फार छान बोललं का कुठे शाळेत गेलं कुठे गेलो चिकून असतो म्हटलं. काय नाव तुझं? शुभम. नाही तो नॅचरली बोलला. आणि 10वी असताना काहीतरी डीजे वाजला ते मग त्यावेळी वाटलं की आता जावं ह्या कॉलेजमध्ये. चांगली गोष्ट आहे. म्हणजे कशात का होईना आकर्षणातून त्याला कॉलेज विषयी एक ओढ निर्माण झाली. मित्रांनो, कर्मवीर बाबूराव पाटलांनी असं म्हटलं होतं की एखादं मंदिर असतं ते अत्यंत सुंदर असतं, अत्यंत सुंदर असतं, त्याच्याविषयी आपल्या मनात प्रचंड श्रद्धा असते, भक्ती असते. पण त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जर मूर्ती नसेल तर त्या मंदिराला शून्य महत्व असतं. आणि मग या महाविद्यालयाच्या इमारती सुसज्ज आहेत, या महाविद्यालयाचा परिसर अत्यंत सुंदर, निसर्गरम्य, मनमोहक असा आहे, मनाला प्रसन्नता देणारा आहे. या महाविद्यालयात
महाविद्यालयाचं वसतिगृह अत्यंत वेगळी पद्धतीच्या सुविधा असलेलं असं आहे. या महाविद्यालयाचे विविध प्रकारचे डिपार्टमेंट्स आहेत, लॅबोरेटरीज आहेत, लायब्ररी आहे आणि ज्या सभागृहात तुम्ही बसलेला ते शारदाबाई पवार सभागृह आहे. हे सगळं 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 काही जे आहे खूप भारी आहे, खूप छान आहे, खूप सुंदर आहे, कुणालाही मोह व्हावा असं आहे. आणि वाळवंटामध्ये एखादा ओएसिस असावा तसं ह्या कर्जत जामखेडच्या दुष्काळी भागातलं हा ओएसिस आहे. ज्ञानाचा ओएसिस, ज्ञानाची पाणपोळी या ठिकाणी उघडलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून दादा पाटील. हे सगळं सुंदर आहे, छान आहे आणि म्हणून आम्हाला या महाविद्यालयात यावंसं वाटतं, प्रवेश घ्यावासा वाटतो. साहजिकच आहे, हे वाटेलच साहजिक आहे. पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी असं म्हटलं आहे की मंदिर किती सुंदर आणि भव्य दिव्य असू द्या, शेवटी त्या मंदिरातली मूर्ती फार महत्वाची असते. ती मूर्ती नसेल तर त्या मंदिराला काहीच अर्थ नाही. जसं एका कवयित्रीनं असं म्हटलेलं आहे की घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. घरामध्ये फक्त आडामांसाची माणसं असून चालत नाही, त्यांना मन पण असावं लागतं. प्रेम जिव्हाळा आपुलकी ह्या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात, तर त्या घराला घर पण असतं, त्याला खरं पण महत्व असतं. किंवा घर असावे घरासारखे असं तो कधी म्हणतो. तसं वर्ग असावा वर्गासारखा नको तर नुसती बाकी, बाकी म्हणजे बाक. वर्ग असावा वर्गासारखा नको तर नुसती बाकी, तिथे असावा ज्ञानार्थी विद्यार्थी आणि शिक्षक, तरच त्या वर्गाला असे अर्थ उद्या उरलेला. म्हणून मंदिरातली मूर्ती जशी असते तसा या ज्ञानाच्या मंदिरातला देव म्हणजे तुम्ही आहात. या ज्ञानाच्या मंदिरातली मूर्ती म्हणजे तुम्ही आहात, विद्यार्थी आहे. आणि मग विद्यार्थ्याला केंद्र मानून कर्मवीरांनी त्या काळामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली की रयत शिक्षण संस्थेच्या कुठल्याही शाळा विद्यालय महाविद्यालयात प्रवेश घेणारा जो विद्यार्थी आहे हा फक्त ज्ञानार्थी असून चालणार नाही, केवळ पोटार्थी असून चालणार नाही. ही मुलं तेच बोलत होती. तो सर्वांगीण झाला पाहिजे, त्याला जीवन जगण्याचं बळ त्याच्यात आलं पाहिजे, त्याच्या पायात ते बळ आलं पाहिजे. केवळ मार्कांच्या स्पर्धेत धावून स्वतःची दमछाक करणारा तो असता कामा नये, तर तो सर्व गुण संपन्न झाला पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि वैष्णवीनं जाता जाता तो एक फार महत्वाचा विचार मांडला की काही नाही झालं तर तो माणूस झाला पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासम वागले पाहिजे. कारण आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण माणसं म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपण माणसं म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि जनावरासारख्या वागणाऱ्या काही माणसांमुळे आपण कारण नसताना बदनाम आहोत. आणि म्हणून मग माणसं घडवणारी कार्यशाळा म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं हे महाविद्यालय. ही कार्यशाळा माणसं घडवणारी कार्यशाळा. गेल्या 10 दिवसाच्या ह्या सगळ्या रोजच्या चर्चेमधून ही 10-12 मुलं तयार होतात आणि आज येऊन बोलत आहेत. ही घडविण्याचीच प्रक्रिया. कर्मवीरांनी आम्हा सर्वांना एक धर्म सांगितलेला आहे. आपला जन्म रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होतानाच हा धर्म आम्ही हाती बांधून आलेलो आहोत. ते कंकण हाती बांधून आलेलो की आपला जन्म हा घडवण्यासाठी आहे, बिघडवण्यासाठी नाही. कारण शिक्षण हे घडविण्याचं साधन आणि माध्यम आहे, बिघडवण्याचं नाही. आणि म्हणून इथं घडवलं जात, इथं बिघडविण्याचे पाठ दिले जात नाही, बिघडविण्याचे धडे दिले जात नाही, तर घडविण्याचे दिले जातात. आणि मग
तुम्ही आम्ही एक भाग आहोत, ज्या विश्वाचे तुम्ही आम्ही एक भाग आहोत, की तुम्ही आता बरंच काय काय बोलत होता. तुम्ही 10वी पर्यंत काय होतं, इथं तुम्ही कसा आलात, गेल्या 10 दिवसात आम्हाला किती भारी भारी गोष्टी सांगितल्या गेल्या. आणखी कुणीतरी सांगितलं की आम्हाला अजिबात बोर वाटलं नाही, नाहीतर असं टेन्शन आलं होतं की काय होईल, परंतु अजिबात बोर न वाटतं आम्ही अगदी मनमोकळेपणाने तो रुळलो. साहजिक आहे. 10वी पर्यंतचा एक भाग सोडून तुम्ही आता 11वी 12वीच्या एका भागामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि दोन्ही साधनांना जोडणारा दुवा म्हणून आपण याला ब्रिज असं नाव दिलं आहे. की ज्या ठिकाणी मी जाणार आहे ते ठिकाण काही फक्त ऐकलेलं असतं. आणि म्हणून आमचा पाटोद्याकडचा विद्यार्थी असं म्हटलं की माझे शिक्षक असं म्हटले की दादा पाटील कॉलेजमध्ये, म्हणजे आपण कुठं शिकतो ही गोष्ट सुद्धा फार महत्वाची असते. फक्त इमारती सुसज्ज असून चालत नाही, तिथं शिकवणारा शिक्षक सुद्धा तितकाच तळमळीचा असावा लागतो. तिथलं वातावरण देखील तितकंच शिक्षक प्रिय आणि शैक्षणिक असावं लागतं, तर त्या ठिकाणाला महत्व असतं. आणि मग त्यानं जे ऐकलं, आपल्या शिक्षकाकडे पैसे घेऊन पाहायचा प्रयत्न केला, बाह्य सौंदर्याला भाळला आणि आत आला आणि त्याला प्रचिती आली की माझे तिथले शिक्षक जे बोलले ते कुठं आपण कुठं शिकतो ही गोष्ट फार महत्वाची आहे. मी तुमच्याशी डायलॉग करणार आहे, थोडासा करणार आहे, जास्त नाही. तुम्ही बोललात ना हेच खूप झालं, माझ्या दृष्टीनं खूप झालं तुम्ही बोललात ते. त्यामुळे मला बोलण्यासाठी काही ठेवलेलंच नाही, म्हणून मी तुम्हाला ते ब्रिज हे सगळं असं काही सांगणार नाही. मी आपण डायलॉग करूयात आपण थोडासा. त्यांनी आता तुमच्यासोबत बोललाय, मला आता तुमच्याशी बोलायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये 4 प्रश्न फार महत्वाचे असतात. का, काय, कुठं आणि कसं. 4 अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. त्याच्या कुठं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधीच ऑलरेडी देऊन टाकले. मला कुठे शिकायचं हे तुम्ही ठरवलंय, त्याच्यासाठी तुम्ही भांडला. तुमच्याकडे काही असे पण आहेत केबिन मध्ये येऊन त्यांचे पालक माझ्याशी भांडले, आम्हाला इथंच पाहिजे. का तर तुम्ही पक्क मनाशी ठरवलेलं आहे कुठं. पण ऐकलेली गोष्ट आणि अनुभवलेली गोष्ट याच्यात फरक असतो. ऐकून माहितीच्या आधारे आल्यानंतर 8-10 दिवसातच भ्रमनिराश झाला, काही खरं नाही, उगाच मी काहीतरी वेगळंच ऐकलं होतं, मजा असते, डीजे वाजवतात, डान्स करायला परवानगी असते. ते झालं, तो आनंदाचा एक फार मोठा उत्साह होता. ते डीजे वाजला, त्याला कॉलेजला A++ ग्रेड मिळाली, कुणीच कुणाला आवडू शकत नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी आनंदाचा, कारण कर्जत जामखेडच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात आणि भारताच्याही इतिहासात, या विद्यापीठाच्याही इतिहासात 4 पैकी 3.71 मार्क जे रेकॉर्ड अजून कुणाला तोडता आलं नाही. आणि आपल्या महाविद्यालयाला मिळाले, ते गुणांकन मिळालं आणि भारतामध्ये 6वं, महाराष्ट्रामध्ये 3रं आणि आपल्या विद्यापीठामध्ये 1ल्या क्रमांकाचं महाविद्यालय ठरलं. अजून हा रेकॉर्ड कुणाला मोडता आला नाही आणि तो त्यावेळी मिळालेला सर्वोच्च बहुमान या महाविद्यालयाचा होता. आणि म्हणून त्याचा प्रचंड मोठा आनंद सगळ्यांनी उत्स्फूर्तपणाने साजरा केला. ही क्षणिक गोष्ट होती, क्षणिक. परंतु या महाविद्यालयामध्ये संस्काराचेही पाठ दिले जातात. या महाविद्यालयामध्ये माणसं घडवली जातात. त्यांच्यातल्या इतर सर्वांगीण कौशल्याला विकसित केलं जातं. अनेक बाबी तुम्ही ब्रिज म्हणून ऐकल्या, आता तुम्ही अनुभवणार आहात. ऐकल्यात तुम्ही आता आणि अनुभवणार आहात. तर कुठं या शब्दाचं उत्तर एकच आहे, ही संस्कार शाळा आहे. लक्षात, दादा पाटील महाविद्यालयामध्ये 13 गवाळानं येऊच नाही आणि आलं तर घडूनच जावं असं इथं आहे, बिघडून नाही. इथं बिघडलेल्यालाही घडवायचं काम हे महाविद्यालय करतं. आणि म्हणून कुठं या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जे मला सांगायची गरज नाही. कोण एक
विद्यार्थ्याला सांगते की दादा पाटील म्हणून तू असा असा होणंच बाहेर, तिला हे माहित आहे, कुठेची उत्तर सांगायची गरजच नाही. कुठं तरी पाटोद्याकडचा एखादा शिक्षक जेव्हा आपल्या विद्यार्थ्याला सांगतो, तुम्ही तुमचेच अनुभव सांगत होता, कुठेतरी एक आपली विद्यार्थी तिच्या भावाचे अनुभव घेऊन मग ती इथं येते आत्मविश्वास, नाही मला तिथंच जायचं माझ्या भावाची. अशा पद्धतीच्या आजपर्यंत 60 पिढ्या, किती 60 पिढ्या या महाविद्यालयात शिकलेल्या आहेत. कारण महाविद्यालयाला 60 वर्ष झाली, 60 वर्ष झाली. त्याच्यामुळं हजारोहून अधिक क्लास 1, सुपर क्लास 1, क्लास 2 ऑफिसर्स या महाविद्यालयातून तयार झाले. 1,500 ते 2,000हून अधिक देशभक्त सैनिक या भारतीय मातेला आणि सैनिकाला या महाविद्यालयाने दिले. हजारोहून अधिक इतर रोजगार मिळवणारे अनेक जण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये क्लास 3, क्लास 4च्या पोस्टवर आहेत. व्यवसायामध्ये उतरलेले रदीप, काय नाव त्याचं, रदीपच ना, हा तो काहीतरी व्यवसायाचं गुपित तुम्हाला सांगतो, मला भेटा म्हटलं. म्हणजे केवळ नोकरीसाठी शिक्षण ही संकल्पना आहे ना, ती फार संकुचित आहे. असं काही नाही, त्याच्या पलीकडे पण जाऊ काही गोष्टी आहेत, व्यवसाय सुद्धा करतात. आणि मग हे महाविद्यालय अशा अनेक बाबी देणार आहे. करिअर अपॉर्च्युनिटी नावाची जी गोष्ट आहे, त्याच्या दृष्टीने जो सेल चालवला जातो, जे कोर्सेस चालवले जातात, हे फक्त नोकरीसाठी शिक्षण ही संकल्पना मांडणारे नाही. त्याच्यासाठी तर आहेच काही गोष्टी, पण ज्याला ते करायचं नाही त्याला व्यवसाय पण करता येऊ शकतो. हे सगळं आहे, पण या सगळ्यांपेक्षा वैष्णवीनं सांगितलेला शब्द फार महत्वाचा आहे. हे सगळं ठीक आहे, शेवटी आपल्याला निसर्गानं पोट दिलेलं आहे, त्याला भूक नावाची गोष्ट दिलेली आहे. सैन्य पोटावर चालतं असं म्हणतात, खरं आहे. शेवटी ती गोष्ट फार महत्वाची आहे. परंतु ही पोटाची भूक भागवत असताना अगदी गेटवरचा वॉचमन सुद्धा पोटाची भूक भागवू शकतो. त्याला काही फार काही गोष्टी मोठ्या लागत नाही, ज्याला आपण आपला चरितार्थ असं म्हणतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपण माणसं म्हणून जन्माला आले ना. आणि म्हणून मग माझे काही प्रश्न तुम्हाला आहेत, जे 4 प्रश्न आहेत, त्यातलं कुठंच उत्तर तुम्ही देऊन टाकलेलं आहे. तुम्हाला काय शिकायचं हे आमच्या शिक्षकांनी गेल्या 10 दिवसांमध्ये सांगितले. तुम्हाला काय 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 आणि काय शिकायचं आहे. निसर्गाने तुम्हाला, मला, आम्हा सर्वांना, प्रत्येकाला काहीतरी एक अशी वेगळी गोष्ट देऊन जन्माला घातलेली आहे. आपण प्रत्येक जण काहीतरी वेगळे आहोत. प्रत्येकाच्या आत काहीतरी एक कस्तुरी दडलेली आहे, फक्त आपल्याला ती माहीत नाही. ती माहीत व्हावी म्हणून आपल्याला कळावं मी कोण आहे, कोण मी, हे आपल्याला कळावं. आणि त्याच्यासाठी ब्रिज आणि ब्रिज नंतरचे प्रोग्राम्स, उपक्रम आणि शिक्षण. आणि मग ज या नावाचा एक अक्षर आहे आणि ग नावाचं एक अक्षर आहे. या 2 अक्षरांपासून तयार झालेला शब्द आहे. ज आणि ग पासून काय तयार होतोय? ज आणि ग पासून तयार झालेला शब्द काय? जग. जग म्हणजे हे विश्व, मी ज्यामध्ये राहतो आहे, ज्या जगात मी वावरतो. त्याचा ज म्हणजे आपण जन्माला येतो, जन्माला येणं. आणि ग म्हणजे गमन करणं, म्हणजे हे जग सोडून जाणं. किती सुंदर व्याख्या करता येते, किती सुंदर बोध करता येते. ज म्हणजे जन्माला येणं आणि ग म्हणजे गमन करणं. आणि मग ज आणि ग, जन्माला येणं आणि गमन करणं, याच्या दरम्यानचं जे असतं त्याला आपण आपलं जगणं असं म्हणतो, त्याला आपण आपलं जीवन असं म्हणतो. हे जगणं जे आहे, हे जीवन जे आहे, हे फार मौलिक आहे, हे फार मूल्यवान आहे. हे जगणं फार महत्वाचं आहे. जन्माला कुणाच्या पोटी घालायचं, कुणाच्या पोटी यायचं, हे काय आपल्या हातात नाही. कधी आपण जाऊ, कधी आपण हे जग सोडू, सांगता येत नाही. पाण्याचा बुडबुडा कधी फटकन फुटेल.
पण मधलं जे काही आपला अवकाश आहे, पोकळी आहे, जे आपलं जीवन आहे, जे तुम्ही आम्ही आता सगळे जगतो आहोत, आता आहोत, आपण सगळे जिवंत आहोत, आपण सगळे आता जिवंत आहोत. सांगता येत नाही 1 तासानंतर मी असेल की नाही या जगात, नाही सांगू शकत. पण आता आपण आहोत का नाही हे जगणं आहे, हे जीवन आहे. आणि मला दरम्यानच्या काळातलं जे जगणं आहे हे जर आपल्याला सुगंधी करायचं असेल, हे जर सार्थकी लावायचं असेल, हे जर समृद्ध करायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे तो म्हणजे ज्ञान. केवळ शिक्षण नव्हे, केवळ पदवी नव्हे, केवळ टक्के नव्हे, ज्ञान नावाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्ञानाला 3रा डोळा म्हटलेला आहे. ज्ञानाला 3रा, आणि ते देण्यासाठी हे महाविद्यालय आहे. ते देण्यासाठी इथले शिक्षक आहे. इथले शिक्षक फक्त सिलेबस पूर्ण करणारे शिक्षक नाही, अभ्यासक्रम पूर्ण करणारे शिक्षक नाही. ते खऱ्या अर्थानं तुम्हाला ज्ञानार्थी करणार आहे, परीक्षार्थी नव्हे. केवळ परीक्षार्थी करण्याचं ठिकाण म्हणजे दादा पाटील नाही. आणि मग ज आणि ग च्या दरम्यानचं जगणं जे आहे तुमचं माझं, आज तुम्ही एका विशिष्ट स्टेजला, आम्ही सगळे जे आहोत हे एका विशिष्ट वयाच्या आता पलीकडे गेलेलो आहोत. आम्हाला जे काही आयुष्यात मिळवायचं होतं ते सगळं मिळून झालेलं आहे. आम्हाला जे काही आयुष्यातलं सुख आनंद उपभोगायचा होता तो उपभोगून झालेला आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालेलो आहोत, शांत क्लांत झालेलो आहोत. पण तुम्हाला अजून आयुष्याची खरी सुरुवात करायची आहे. तुमच्या आयुष्याला अजून खरी सुरुवात व्हायची आहे. ती सुरू होण्यासाठी काही काळ आहे, काही वेळ आहे, अजून व्हायची आहे. अजून तुम्ही धडपडत आहात, तुम्ही धडपडत आहात. बालक बापाची हे ताटी रिंगे, रिंगोनी ते जेवूची लागे, असं संत ज्ञानेश्वरांनी फार सुंदर एका ओळीत म्हटलं की लहान बाळ आपल्या बापाच्या ताटाजवळ रांगत असतं आणि रांगता रांगता ते अचानक आपल्या बापाच्या ताटात हात घालतं आणि कधी खायला लागतं सांगता येत नाही. आणि पाहता पाहता ते खायलाही लागतं, खायलाही शिकतं आणि स्वतःच्या पायावर उभे राहतं. तसं आहे आता तुम्ही जे आहात, तुम्ही त्या बालकासारखे तुम्ही रांगताय, त्या ताटाभोवती रांगता. हळूहळू हळूहळू तुम्ही पायावर उभं राहणार आहात. पायावर उभं राहून आपल्या वडिलांची चप्पल आता आपल्या पायात यायला लागलेली असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पायावर खऱ्या अर्थानं उभं राहायचं असतं. तुमचा हा प्रशिक्षणाचा कालावधी, ही कार्यशाळा आहे तुमची. तुमच्यातला माणूस सर्वांगीण दृष्ट्या घडविणारा हा काय आहे. आणि मग इथून फक्त 12वी होऊन तुम्हाला बाहेर पडायचं नाही, तुम्हाला इथून बाहेर पडताना सर्वांगीण होऊन बाहेर पडायचं. आणि मग जो प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला विचारणार आहे, कुणीही तुमच्यापैकी उत्तर द्यायचं आहे. काही साधा प्रश्न का यांनी दिली त्यांच्या पद्धतीने उत्तर. मला आता तुमच्याशी बोलायचं आहे. का प्रत्येक कृतीच्या मागे का असतो, प्रत्येक कृतीच्या मागे. मी का खातो तर मला भूक लागते, मी का पाणी पितो तर मला तहान लागते. बरोबर, रस्त्यावर आपण चाललेलो आहोत, तुम्ही कॉलेजला यायला निघालेला आहात आणि अचानक एक प्रचंड मोठा साप तुम्हाला त्या रस्त्याला आडवा आला, तर तुम्ही काय कराल? कोण उत्तर दिल्याचं? 1-2 जणांकडनं अपेक्षित आहे. आता तुम्ही बोलायचंय माझ्याशी, हे बोलले, काय कराल? तुम्ही घराच्या बाहेर पडलाय, कॉलेजला यायला निघालाय, अचानक रस्त्यावर तुम्हाला एक मोठा साप आडवा आलाय, काय कराल? काय करशील बाळा? तू हसतेस. हा बोल बोल बोल, माहिती आहे दिलं, तिथून उत्तर दे. हे माहिती घेऊन जा कोणी सरा त्याच्याकडे द्यायला कोणाकडे. साधा सोपा आहे प्रश्न, मी फार अवघड नाही विचारला UPSCचा विचारण्यासारखा नाही ना. काय करशील तू? तिथंच थांब. तुला साप आडवा आला घराच्या बाहेर, पड फार मोठा, काय करशील? मनामध्ये थोडीशी हिंमत ठेवून मागं थोडंसं
राहील किंवा जर तिथं कुणी असेल तर त्यांना सांगेल मदत करा म्हणून ओके. वापस येते. बरं. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. आणखी कोण उत्तर दिल्याचं? आणखी एक उत्तर मुलामध्ये त्या मुलामध्ये कोण देते उत्तर? चला काय करशील? साप आडवा आला तर सांग, तू सांग. चल पुन्हा हो ते माहिती तुझं. कोण येत आहे? वर आहे कोणी? ठीक आहे. बोल. साईडला काय जाऊन थांब. तिच्यासारखंच उत्तर दिलं, वेगळं काय. तू बस बा, इथेच बस, मागे बस. ये तू पण इकडं चल. मी बाहेर आलो तर कोणत्या तरी कामासाठी येईल ना. मी काय माझं काम असेल तेच करणार. म्हणजे काय करणार? जसं माझं आयुष्य आहे तसं त्याचं पण आयुष्यच आहे ना. म्हणून माझं जे काम आहे ते मी करणार. माझे निर्णय आयुष्याचे मीच घेणार. त्याचे निर्णय घ्यायला तो समर्थ आहे. तो काय करेल तो करील, पण मी तर तसाच झाला. तो आला म्हटलं वा 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 वा. तू तुझा निर्णय घ्यायला तू काय करणार ते सांग. माझ्या अंगावर आला तर मी माझे प्राण वाजवणार. बरोबर आहे ना. मग तू कुठं चुकीचं बोलतोय? ये वर चल. बरं झालं 3 जणांचं. नंतर पुढच्या प्रश्नाला पुढं तुम्ही उत्तरं दिली आहे. आणि साधा सोपा प्रश्न आहे की रस्त्यावर चालताना साप आडवा आला तर आपण काय कृती करू? नॅचरल आहे ना, नॅचरलच आहे ना. आपण एक तर मागे पळून जाऊ, कोणाला तरी मदतीला हाक मारू किंवा मोठ्या उडी मारून घाबरून मारे बापरे साप असं म्हणू, असं काहीतरी म्हणू. एखादा फार जाडशी असेल तर तो काय करेल? सापाला उचलून गायब टाकेल का? मग कुठे काठी दगड शोधेल मारेल का? चौघांची पण कृती बरोबरच आहे. पहिल्याला केलेली कृती काय चुकीची नाही. कारण प्रत्येक प्राणी हा मित्र असतो, तसा माणूस पण मित्र आहे. शेवटच्याला केलेली कृती पण काही चुकीची नाही. भीतीपोटी आणि त्याच्या धाडस आहे म्हणून त्याला हातात काठी दिली. या सगळ्याची कृती वेगवेगळी आहे, परंतु मूळ उद्दिष्ट धोरण एकच आहे. ते म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवाचं काय रक्षण करणं. म्हणून त्यांनी ती वेगवेगळी कृती केली. आपण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करतो. त्या कृतीच्या मागे काहीतरी एक कारण असतं. का असतो? का? म्हणून मी म्हटलं की आपण भूक लागली म्हणून खातो. का खातो? भूक लागली. पाणी का? तहान लागली म्हणून पाणी. मग तुम्ही 10वी पर्यंत शिकलेला आहात, ठीक आहे. 10वी पर्यंत काय आपल्याला दिशा नाही, कोण काय सांगत नाही वगैरे वगैरे. 10वीच्या पुढे 2 वर्ष आणखी फार महत्वाचे असतात. टर्निंग पॉईंट असतो हा, +2चा टप्पा असतो. बरोबर. मग आता तुम्ही 11वीला आलेला आहात. कुठं जायचं हे तुम्ही फिक्स केलं आणि तुम्ही आला, ठीक आहे. त्यातल्या काही 1-2 विद्यार्थी माझ्याकडे आल्या होत्या. कोणतरी वसतिगृहात राहतंय, कोणतरी आणखी जाऊन करतंय. करमत नाही, घरच्यांची खूप आठवण येते, वातावरण सहन होत नाही, कधी घरच सोडलेलं नव्हतं, अशी कारणं सांगतात. काही एकदम नमुने असतात. मग मला अन्नच सहन होत नाही, पाणीच इथलं सहन होत नाही, मग मी आजारीच पडते. एक तर तुम्ही आधी ठरवलेलं आहे मला कुठं जायचं, मनाशी ठामपणाने निश्चय घेतलेला आहे. आणि नंतर काय झालंय, तुम्ही एका मर्यादित कोशामधून, त्या कुटुंबातल्या कोशामधून मऊ गुबगुबीत गादी आई, तिची
खुशी किंवा घरातलं संरक्षित वातावरण, तिथून तुम्ही एकदम पूर्णपणे नव्या वेगळ्या अशा वातावरणात आला. तिथं सगळंच वेगळं आहे, मैत्रिणी वेगळ्या, वातावरण वेगळं, सगळंच वेगळं आहे. आणि पर्यायानं थोडंसं हरवल्यासारखं बावरल्यासारखं वाटणं साहजिक आहे. मग आपण किंवा समजा हॉस्टेलला आहे, हॉस्टेलला जरा खूप वातावरण थोडं हे असतं, म्हणजे बाकी सगळं चांगलं असतं पण काही नियम असतात आणि मला इतकं नियमात राहायची सवय नाही, मला थोडं याच्यावर मोकळं पाहिजे, मुक्त पाहिजे, बाहेर आपलं कुठेतरी गेलं पाहिजे असंही वाटतं. आणि म्हणून मग मला नको वाटतं आता. अशा अनेक कारणं असतात. पण तुम्ही आधी ठरवलं ना मला कुठं जायचं, ठरवलं, मग कुठं जायचं ठरवलेलं असताना नंतर असे चेंजेस काहींचे होतात. का होतात याची काही सायकोलॉजिकल कारण आहे. आता मला काय शिकायचं, कुणीतरी सांगितलं की मला सरांनी आग्रह भरपूर केला तू खेळाला नाव दे, पण मी फिक्स ठरवलेलं आहे की माझं ठरलेलं आहे की मला बी फार्मसी करायची आहे किंवा एम फार्मसी करायची आहे, मला त्या क्षेत्रात जायचं आहे. त्यानं मला म्हटलं की माझी उंची नाही आहे, माझी तब्येत नाही, असं काहीतरी पटलं. तो कोण म्हटलं, प्रांजळपणानं तो बोलतो. पण त्याला फिक्स ठरवलेलं आहे, त्याला काय करायचं फिक्स ठरवलेलं आहे, मला का शिकायचं हे त्याला ठरवलेलं आहे. यांच्यापैकी बऱ्याच जणांनी सांगताना ठरवलेलं का शिकायचं. तुमच्यातही काही ठरवलेलं असेल की मला नीट द्यायची पुढे जायचं, मला जेई द्यायची किंवा सीईटी द्यायची इंजिनिअरिंगला जायचं किंवा ॲग्रीला जायचं, फार्मसीला जायचं, काय 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 ठरवलेलं आहे. कला शाखेची मुलं फार छान बोलली. ती धोत्रे काय नाव ती मुलं, पुराडे नावाची, किती चांगलं बोलली की नाही. ती म्हणे की नाही मी ठरवलं होतं मला आर्ट्सला जायचं, मला खूप वेळात काढलं काय. तुम्ही कुठल्या फॅकल्टीला गेलात ही गोष्ट अजिबात मॅटर करत नाही. मी कुठल्या फॅकल्टीतला माहिती आहे का, माझं शिक्षण कुठल्या फॅकल्टीत झालं माहिती का, मी आर्ट्स फॅकल्टीत शिकलेलं आहे. त्यामुळे फॅकल्टी मॅटर करत नाही, आपल्याला काय करायचं त्याच्यावरती फॅकल्टी असते आणि त्या पद्धतीने आपण जातो का. आणि मला का शिकायचं यांची उत्तरं मिळाली. तिला त्याचं उत्तर मिळालं की आर्ट्स मध्ये प्रवेश घेताना मला अनेकांनी नावं ठेवली, पण मला आत आल्यावर 10 दिवसात कळलं की नाही माझा निर्णय बरोबर होता. काय तर मला कळलं आर्ट्स करून सुद्धा मला काहीतरी घडता येईल, मला नाही काहीतरी माणूस म्हणून. हा प्रांजळपणाने ह्या मुलांनी मत व्यक्त केली. तुमचेच आहेत सगळे सवंगडे, तुमच्यापैकी अगदी कोण सांगेल मला का शिकायचं, कोण सांगेल पुढे काय ठरवलेलं आहे. हौसले बुलंद हो, इरादे नेक हो और कोशिशें लगातार हो तो ऊंची सी ऊंची दीवार भी हम पार कर सकते हैं. का शिकायचं कोण सांगितलं आहे, कोण बोलतोय, ये त्याचं माहित नाही कोण आहे का. धाडसाला आलाय, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. हॅलो सर, मी जेई देण्यासाठी झालेलो आहे. तर गणित माझं खूप कच्चं आहे. मला माहिती आहे जेईसाठी गणितच लागतं, मॅथ साईड, पण मला खूप कच्चं आहे गणित. तरी पण मी झालो की मला माहिती मी जेई देऊ शकतो, की फक्त एक विषय थोडा कमजोर गेला म्हणजे काय सगळं हे होऊ शकत नाही. फिजिक्स व केमिस्ट्री आहे आणि मला जेई द्यायची, त्याच्यामुळे ठरवलंय ना जेई करायचं. हो. आता तू 11वीला आहेस का नाही. हो. तुझ्या हातात किती वर्ष आहे. 2 वर्ष म्हणजे किती महिने असतात. 24 म्हणजे किती दिवस असतात. माझं गणित थोडं कच्चं आहे. मग दिवसांचे तास किती असतात, तासाचे मिनिट किती असतात जर काढलं. आपलं गणित कसं आहे तू ते विसरून जा. तुला करायचं ठरलंय ना. आमच्याकडे
आमच्याकडे गणिताला फार डॉन लोक आहेत ना, ते तुला अख्ख्या जिल्ह्यात त्यांची नावं घेतात लोक. आमच्याकडे गणिताचे शिक्षक आहेत वगैरे असं गायने सर म्हणून आहे. केतमाळी सर डॉन माणसं आहे. त्यांना बाकीच्या कॉलेजमध्ये म्हणतात आमच्याकडे या, आमच्याकडे या, आणि संस्थापन म्हणजे तुम्ही तिकडे जा, तिकडे जा. पण आम्ही काय करतो, आम्ही यांना सोडणार नाही. कारण ह्या मुलांना वाऱ्यावर सोडून यांना कसं सोडायचं. केमिस्ट्रीला ते देशमुख सर आहे, एवढी डॉन माणसं असताना, अरे तुला कोट्याला पण सापडणार एवढी डॉन माणसं. म्हणजे राजस्थान कोटा एवढा जीवापाठ शिकवणारी, जीवापाठ जीव ओतून काम करणार. रविवार पाहत नाही, ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, उन्हाळा पाहत नाही. उन्हाळ्याची अख्खी सुट्टी, दुष्काळ असताना, पाण्याची टंचाई असताना त्यांनी मुलांसाठी इथं खर्च केली. रविवार अख्खा दिवसच्या दिवस मुलांच्या घडवणीसाठी देतात. इतर सारख्या कॉलेज सारखे शिक्षक नाही. तिथं जायचं, आपले 6 तास काम करायचं, सही केली की कॉलेजमध्ये आपले 4 तास यायचे, 6 तास संपले की चालला घरी. असले शिक्षक प्रयत्न असतात का? कर्मवीरांची संस्था आहे ही. काय इथं शिक्षक विद्यार्थ्याला दैवत मानतात आणि त्यामध्ये आपला वेळ काळ चांगले शिक्षक असताना काय नाही म्हणत होईल ना. कधी गणितात नापास झाला का तू? नाही, कधीच नाही. कधीच नाही. व्हेरी गुड. किती मार्क आहे गणिताला? 86. तू कच्चं कसं काय म्हटलं? लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. किती मार्क आहे तुला? 86. तरी तू गणितात काय आहे? कच्चा आहे म्हणतोस. ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी जेव्हा पालकांशी बोलतो ना, परवा माझ्याकडे पालक आले नाही, स्वाच पाहिजे. मी त्याचं पाहिलं माणसं, त्याला मॅथला 35 होते आणि विज्ञानाला 41 मार्क्स होते. म्हटलं तुम्ही का सायन्सला घालताय? सोशल सायन्सेस मध्ये त्याला मार्क आहे, सगळं आहे. त्याची थोडंसं त्याला चेकिंग केलं, ब्रेन मॅपिंग केलं, ब्रेन मॅपिंग, आणि त्याला सल्ला दिला. तुम्हाला शहाणपणाचा सल्ला आहे, हा सायन्सला नाही चालणार. खरं सांगतो, आयुष्यभर पस्तावायचं नसेल तर याला सोशल सायन्सेस असलेल्या विषय असलेल्या फॅकल्टीला टाका. ऐकलं, पालकांना पटलं. पालक कधी कधी ना आपल्या इच्छा मुलावर लादतात. त्यांची आवड, त्यांची इच्छा, त्यांचा कल सुद्धा कळत नाही. मुलांचा कल न कळल्यामुळं त्यांना नको असलेली फॅकल्टी लागली की ती मुलं नंतर हरखळतात, अयशस्वी होतात, आणि मग कारण नसताना शिक्षकावर खापर पडत, कॉलेजवर खापर पडत. तसं नाही. आपला कल फार महत्वाचा आहे. तुझी इच्छा आहे, तुला करायचं, तू होणार. होऊ शकतो, मला माहिती. कारण इथे शिक्षक लोक ही स्वतः माझी खूप मदत करतील मला हे साध्य करण्यासाठी, आणि माझंही त्यांचं खूप सहकार्य असेल. व्हेरी गुड. 86 मार्क पडलेले असताना सुद्धा तो काय म्हणतोय, मला गणितात काय, माझं गणित कसं वाटतं. याचा अर्थ मार्क्स मॅटर करतात का? तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे, तुम्हाला आत्मसात होणं फार महत्वाचं आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. 92% एक पालक आला, का माझ्या मुलाला तुम्ही देऊ शकत नाही? म्हटलं देऊ ना, तुमचं एवढे मार्क असल्यावर आम्ही काय देणार नाही. पण आधी त्याची आवड तर विचारा. कारण मुलाची इच्छा होती मला सायन्स नको. फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे. एवढं चांगले मार्क्स असता सुद्धा पालक म्हणतात नाही, एवढं चांगले मार्क काय जायचं ठेवलं नाही. तो म्हणतो नाही ना, पण मला नाही ना जायचं. ही वस्तुस्थिती आहे, माझ्या जेवण अनुभव आहे. म्हणून मार्क्स ही गोष्ट मॅटर करत नाही. बस. आणखी कोण मला का शिकायचं? ये चल पुढे या. मी 2-3 प्रश्नातच संपवणार आहे हा खेळ. आणि भाषण देण्यासाठी मी आलोच नाही आज. इंडक्शन आहे, हा डायलॉग आहे तुमचा माझा. बर,
मला माझ्या आई वडिलांच्या स्वप्न पूर्ण करायचं म्हणून मी शिकणार. काय स्वप्न आहे तुझ्या आईवडिलांचं? माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे की फक्त मी एक मोठा व्यक्ती व्हावा, म्हणजे खूप मोठा व्हायचं. हा हो. खूप मोठा व्हायचं. व्हेरी गुड. ये पुढे. बोल बोल. गुड आफ्टरनून सर. सर कोणतरी असं बोलून गेले की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शेवट मरायला लागलं तरी शिक्षण घेतलंच पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे. शेवट मारता मारता सुद्धा काहीतरी एक्सपेरिमेंट केलाच पाहिजे. तू मरतोय म्हणजे काहीतरी करून मर, असंच नको मरू. त्यामुळे त्याच्यासाठी तुला शिक्षण पाहिजे. त्यामुळे शिक्षण हे महत्त्वाचं आहे. फार सुंदर, फार सुंदर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहत. आणि एक काणेकर नावाचे फार मोठे लेखक असं म्हटले, फार मार्मिक वाक्य आहे. स्वतःसाठी जगलास तर मेलास. काय माझं वाक्य कानामध्ये साठवून ठेवा. स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. काय म्हणतो किंवा आयुष्याच्या शेवटापर्यंत काहीतरी त्याला ते सांगायचंय. शिक्षण काय घ्यायचंय, मला कशासाठी घ्यायचंय, मला काहीतरी कुणाच्यासाठी तरी काहीतरी असं करायचंय. ही फार महत्वाची गोष्ट आहे. बोलवा सर. बस. नमस्कार सर, मी कदम वैष्णवी बाळू धाराशिवून आले. माझ्या वडिलांना मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. ते मला बोलले दादा पाटील महाविद्यालयात गेल्यानंतर कोणतंच मुलगा किंवा मुलगी सक्सेसफुल होत नाही असं मी सांगतो, म्हणून मला शिकायचे आणि माझ्या आई वडिलांसाठी शिकायचं. सक्सेस हा एक सध्याचा अत्यंत जो वर्ड आहे, कोडवर्ड झालेला आहे. सक्सेस आहे ना, म्हणजे आपण सगळेच आता सक्सेसच्या मागच आहोत ना. फक्त सक्सेसची संकल्पना वेगळी आहे. माझा भाऊ पण या शाळेतून शिकलाय, Good. म्हणून माझ्या पप्पांना तो एक्सपिरियन्स आहे की या कॉलेजमध्ये आलेला विद्यार्थी सक्सेसफुल बनू शकतो. ओके, चला पटकन या. तुम्ही सगळे ज्यावर आता ते राहिलेले एका एका वाक्यात सांगा आणि मग आपण मला उत्तर माझे देऊ. नाव ज्ञानेश्वरी आहे आणि माझी इच्छा आहे की मी इंजिनियर व्हावी आणि माझ्या आई वडिलांची पण इच्छा आहे की इंजिनियर व्हावी. Good. यासाठी मी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला शिकायचंय आणि मला पण वाटतं माझ्या आई वडिलांचं नाव कुठेतरी यावं असं मला वाटतं. यासाठी Good. मला शिकायचंय. Good. Good. बोल. सर मला माझ्या आयुष्यात सक्सेस व्हायचंय. मला माझं स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचंय. त्यासाठी मी शिक्षण घेणार. गुड. चल बोल ना. तर माझं स्वप्न आहे की JEE होऊन मला IT कॉलेजला ॲडमिशन मिळवायचंय. पण मला या कॉलेजमध्ये आल्यावर समजलं की आपल्या कॉलेजमध्ये JEE क्लास नाही आणि हॉस्टेलमध्ये बाहेरचे क्लास लावायला अलाउड नाही. मी हॉस्टेलमध्ये राहते, पण तरीसुद्धा माझी खूप इच्छा आहे की मला JEE द्यायची. असं कोणी सांगितलं JEE तास होत नाही? म्हणजे हॉस्टेलमधल्या मुलींशी चर्चा केली. इथं तास घेतले जात नाही असं कोणी सांगितलं? हॉस्टेलमधल्या मुलींशी चर्चा केल्यावरती अजून तुमच्या समोर सर लोक आले का हे सगळ्या बाबतीत बोलायला सांगायला? नाही ना. दुसरं बरोबर आहे, हॉस्टेलमधल्या मुलींना बाहेर जायला अलाउड नाही, तास तर लावायला अलाउडच नाही. तिसरी एक गोष्ट आहे म्हणजे मी बऱ्याचदा त्याच्यावर थोडी खंत व्यक्त करत असतो की वेळ शिक्षण संस्थेतल्या शिक्षकांविषयी मी बोललो, वातावरणाविषयी तुम्ही अनुभवत आहात आणि इथला शिक्षक हा तितक्याच ताकदीचा आहे जो खऱ्या अर्थानं जीवापाड विद्यार्थ्यांसाठी करतो. क्लासेसचे अनुभव माझे फार वाईट आहे. कारण प्रॅक्टिसेस प्रचंड, फिया, मुलांना चुकीचे सवय लावणं आणि मोठी मोठी आश्वानं देऊन फसवणं. सक्सेस रेट काढला गाव कधी प्रायव्हेट
आमची बांधिलकी आहे शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी? काय बांधिलकी आहे? त्यांना फक्त दुकान चालवायचं आहे. प्रायव्हेट क्लासेस मधला एखादा शिक्षक असेल पण चांगला, मी म्हणत नाही, पण तिथं जी काही एक प्रचंड मोठी गर्दी असते, त्या गर्दीमध्ये आपण हरवून गेलेलो असतो. आणि जे खरे ओरिजिनल एखादा दुसरा टक्का विद्यार्थी असतात ते झलक मारतात आणि त्यांचा चेहरा वापरून आपल्याला उल्लू घडवलं जातं. इथं तसं नाही, इथं ओरिजिनल घडवलं जातं. आणि जेई नीटच्या अनुषंगानं त्याचे मार्गदर्शन वर्ग काही दिवसात सुरू पण होते. तेवढे ताकदीचे शिक्षक आपला विद्यार्थी नीट मध्ये 650चा स्कोर करतो का नाही? जेई मध्ये पहिल्याला क्रॅक करून तो दुसऱ्याला पात्र ठरतो की नाही? तो का बाहेर गेला का कुठं? त्याने कॉलेजचेच क्लास केले, तास घेतले. फक्त ज्याला कुणाला नीट करायची आहे, जेई करायची आहे, सीईटी करायची आहे, कुणाला एनडीए मध्ये जायचं आहे, याच्यासाठी एक स्वतंत्र प्रकारचे वर्ग असतात. तुम्ही बाहेर ज्या क्लासेसला 20-20, 30-30, 35-35 हजार रुपये फी भरता एका विषयासाठी, आपण अवघ्या 5 ते 6 हजार रुपयामध्ये सगळं वर्षभर पुरवतो. शिवाय प्रश्नपत्रिका सोडून घेतो, टेस्ट घेतो, त्याच्या वीकली टेस्ट असतात. मुलांना अत्यंत ग्रास रूटवर जाऊन समजावून सांगितलं जातं. एवढं सगळं केलं जातं बघा, हळूहळू कळेल हे सगळं. एनडीएची तयारी करणारी कोण मुलं असतील? आपण या वर्षापासून एनडीए साठीचे क्लासेस सुरू करतो. कारण एनडीए मध्ये जाऊन मोठ्या ऑफिसर्स लष्करामध्ये होता येऊ शकतं. त्याचे पण क्लासेस म्हणजे वर्ग आपण सुरू करत आहोत. ओके, सर, मला माझ्या आई वडिलांची मेहनत ती बघून मला काहीतरी व्हायची इच्छा आहे. गुड. आणि ते होण्यासाठी पूर्ण करायची मला. त्यांची माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही, फक्त मी सुखी राहावी एवढीच त्यांची इच्छा. क्या जगातल्या कुठल्याही बापाला आणि आईला हेच वाटतं, माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही नेहमी सुखी राहा, आनंदी राहा. असा जगातला कुठला बाप किंवा आई आहे का की माझ्या पोराचं वाटोळ व्हावं, माझ्या पोरीचं वाटोळ व्हावं असं वाटतं? असं वाटतं का? जगातली कुठलीच आई किंवा बाप असा असू शकत नाही. आणि असला तो क्रूर कर्मा राक्षस हजारात एखादा असू शकतो. परंतु असा कुठलाही जगातला बाप किंवा आई असत नाही ज्यांना असं वाटत की आपल्या मुलाचं वाटणं कधीच नाही. आपल्या मुलाने सुखी आणि संपन्नच आयुष्य जगावं असं वाटत असतं. आणि तू जी अपेक्षा घेऊन शिकते आहेस बाळा, रास्त आहे अगदी, हेच तर खरं आहे. मुलांनी शिकत असताना हे मनात ठेवणं फार आवश्यक आहे की मला माझ्या आई गावात कष्ट करते, शेतात राबणात राबते, माझा बाप शेतात काम करतोय, कुठेतरी कामाला जातोय, कुठेतरी नोकरी करतोय, त्याच्या हाताला किती घट्टे पडलेले आहेत. कधी जाऊन आपण चेक केले का? बापाच्या हाताला किती घट्टे पडलेले आहेत, चेक केले? अंधारामध्ये बाप कोणता चेहरा म्हणून बसलेला असतो कधी पाहिलं का? कसंही असू द्या, म्हणजे एखाद्याचा बापाला फार परिश्रम करावे लागत नसतील, चांगली नोकरी पण असू शकेल, पण त्याला वाटतं का आता आपल्याला खूप छान नोकरी आहे, आपल्या पोरांना आपल्या पेन्शनवर जगावं असं वाटतं का? मला पण मुलगा आहे, मला पण वाटतं माझ्या मुलांना समृद्ध व्हावं, चांगलं शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, उंची गाठावी. मी समर्थ आहे तोपर्यंत त्याला आधार देईल, पण पुढे तर त्यालाच त्याची लढायची, त्याची लढाई त्यालाच लढायची आहे. आणि तू स्वप्न ठेवलेस काय वावगं नाही. व्हेरी गुड. चल, सर, मला माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यांना माझ्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. मी हॉस्टेलवर राहते, त्यांना पण करमत नाही, पण मी त्यांच्यासाठी शिकते. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. ते माझ्यासाठी खूप कष्ट करत आहेत. गुड गुड. चल, बऱ्यापैकी तुमच्याच भावना ही बोलतायत आता, फार म्हणजे जाणवत आहे ती सगळ्या तुमच्याच भावना ते बोलताय. बस
क्वालिटी एज्युकेशन आणि क्वांटिटी एज्युकेशन याच्यात फरक असतो. लक्षात. क्वांटिटी म्हणजे काय? क्वांटिटी म्हणजे तेच पुन्हा त्या क्लासचं बघा, बसायला जागा नाही तरी गच्च पोरं भरली. क्वालिटीचं काही बोंबाबोंब नाही का नाही. क्वालिटी एज्युकेशन फार महत्वाचं आहे. आणि रयत ही क्वालिटीशी तडजोड करत नाही, कारण आपण क्वालिटीशी तडजोड केली नाही म्हणून मागच्या वर्षी आपला निकाल जिल्ह्यात सर्वोच्च राहिला. पहिले 3 आलेले विद्यार्थी आपलेच नाही. कला शाखेत आपण सर्वोच्च आहोत. 87 पेक्षा जास्त टक्के मार्क्स, म्हणजे 87% पेक्षा जास्त निकाल, सर्वोच्च. आणि शासनाचं परीक्षेचं धोरण बदलल्यामुळं हे सिद्ध झालं. काय? इथं क्वालिटी आहे, इथं कट प्रॅक्टिसेस नाही. कॉपी नावाची गोष्ट जी असते तिला इथं बंधन आहे. मुलांना टेस्ट पासून सवय लावली जाते कॉपी करायची. कॉपी म्हणजे कुबड्या, कॉपी म्हणजे कट प्रॅक्टिस, कॉपी म्हणजे तुम्हाला पंगळी बनवणं. आणि कॉपी करून पास झालेला माणूस आयुष्याच्या लढाई जिंकू शकत नाही. स्वतःच्या सामर्थ्यावर मिळवलेले मार्क्स असलेले असेल तर तो आयुष्याच्या लढाई कुठेच हरत नाही. ते रयत देतो. आपण क्वालिटीशी तडजोड करत नाही, गुणवत्तेशी तडजोड करत नाही, म्हणून आपण सर्वोच्च ठरलो. आणि म्हणून या वर्षी भयानक भयानक प्रेशर आहे ऍडमिशन्सच्या आमच्या. भयानक. शासनानं मिश्र परीक्षा पद्धती आणली आणि मग इकडचे निम्मे तिकडे, तिकडचे निम्मे इकडे, असं बरंच काय काय झालं. आणि शासनानं याच्या बाबतीत कडक धोरण अवलंबलं. आपल्या मुलांना कॉपी करण्याची सवय नव्हती, त्यांनी टिकाव धरला. आणि ज्यांना सवय लावली गेलेली होती ते धडा 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 नापास झाले. दाढी पडल्यामुळे रिस्टिकेट झाली. पर्यायानं काय झालं? निकाल घासले. खरी गुणवत्ता जगाला कळली आणि म्हणून जग म्हणतं आम्हाला काय हवं आता? दादा पाटील. क्वालिटी. तू बोललीस ना क्वालिटी, इथं क्वालिटीच असते. बरोबर? ओके. तर मी इथे एक चांगला माणूस बनण्यासाठी आलेलो. Good. कारण माझे वडील म्हणतात एक वेळ शिक्षण कमी असले तरी चालेल, पण माणूस म्हणून चांगला. यस. तुम्हाला माणूस म्हणून माणसाने माणसाशी माणसासमोर वागावे. बरोबर? सर तुम्ही माणसाचं लाच म्हणत होता. मी स्वतः याला मध्ये 2 लाख फी भरून परत रिटर्न आले दादा पाटील मध्ये ऍडमिशन. गुड गुड गुड. सर मग माझ्या आईने आतापर्यंत जेवढं सुख दिलंय मला तेवढं माझ्याला सुख द्यायचे, त्यामुळे मी इथं शिकण्यासाठी आलो आहे. गुड. मी फक्त शिकायला आलोय त्याचं म्हणणं. मी फक्त कशाला आलोय? मी फक्त शिकायला आलोय. त्याच्या म्हणण्याचा मत अर्थ आहे काय? मी फक्त कशाला आलोय? म्हणजे ठीक आहे बाकी ऍक्टिव्हिटीज आहेत त्यात घेईल न घेईल ते पण शिकलंच असतं. फक्त शिकायला आलो या वाक्यात फार दम आहे, फार दम आहे. व्हेरी गुड. त्याचं कारण सांगतो. मला का शिकायचं याच्या संदर्भात आपल्या मनात खूप संभ्रम असतात, खूप गैरसमज असतात, खूप शंका असतात. तुमच्या मनात त्या काय आहे हे मला समजून घ्यायचं होतं. आता हा जो मुलगा बोलला मला फक्त शिकायचं, त्याच्या अगोदर जी मुलं बोलली की माझ्या आई वडिलांना म्हणायचं आहे की तू चांगला माणूस बन बाबा, थोडा कमी शिकला तर चालेल पण काय. हेच तर आज आई वडिलांचं दुःख आहे. आई वडिलांचं दुःख फार मोठं आहे आणि भयानक आहे. तुमच्यापैकी किती असे आहेत की ज्यांचे आई किंवा वडील नाही? हात वर करा. आई नाही किंवा वडील नाही. या 2-3 आहेत. या आई नाही किंवा वडील नाही. पुढे मला वाटतं माझे काही भाऊ इथं बसलेले दिसत आहेत. कॅप
कॅप घातलेले आहेत का? एनसीसीचे वगैरे आहेत का? एनसीसीच्या आहात का तुम्ही? ती कॅप एनसीसीची आहे का? का पॅरामिलिटरीचे? कॅप का घातली मला जर प्रश्न पडला म्हणून म्हणलं. ऊन नाही इथं, पाऊस नाही, तर कॅप घातली. अरे बापरे, एवढी मुलं आहे. मी 11वी मध्ये आहे सायन्सने. मला वडील नाहीत. मी कॉमर्सने. मला पप्पा नाही आहेत, पण ज्याला बाप नसतो ना त्याला कळतं. म्हणून प्लीज मला सगळ्यांना म्हणणं आहे माझं की जे ते ज्याला पप्पा आहेत त्यांची इज्जत करा, त्यांचा मान ठेवा, त्यांच्या शब्दाचं पालन करा, सगळं आहे एवढंच. मी 11वी आर्ट्स आहे आणि माझा पप्पा नाही. मी 11वी कॉमर्स आहे. मी 11वी आर्टला आहे. मला आई पण नाही, वडील पण. मी 11वी कॉमर्स आहे. मला पप्पा नाही. मी 11वी सायन्सला आहे. मला वडील नाही. मी 11वी सायन्सला आहे. मला आई नाही. मी 11वी सायन्सला आहे. मला वडील नाहीत. मी 11वी कॉमर्स आहे. मला आई नाही. मी 11वी कॉमर्स नाही. मला वडील नाही. मी आर्टने. मला वडील नाही. मी 11वी सायन्सला आहे. मला आई नाही, वडील नाही. मी 11वी कॉमर्सला आहे. मला पप्पा नाही. मी 11वी सायन्सला आहे. मला वडील नाही. मी 11वी सायन्सला आहे. मला वडील नाही. मी 11वी कॉमर्सला आहे. मला वडील. बाळांनो, अजून पण काही असतील. काल सिनियरला काही 7-8 मुलं होती. ही एवढी मुलं आहेत. खरं तर मी कर्मवीर भाऊराव पाटील आणि दादा पाटील यांना तर नेहमी विनम्र अभिवादन करतो. पण मी या बाळांपुढं एक बाप म्हणून नतमस्तक होतो. त्याचं कारण बाप नसल्याचं दुःख काय असतं हे मी 4थीला असताना भोगलेलं आहे. ज्या दुःखातून ही मुलं सावरली आहेत आणि आज 11वी पर्यंत येऊन पोहोचली आहे. आईची माया काय असते, ममता काय असते, प्रेम काय असतं, जिव्हाळा काय असतो, आपुलकी काय असते, त्याला काही पारखी झालेली आहेत आणि त्यांच्या आयुष्यात ते प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, वात्सल्य अनुभवालाच आलेलं नाही. अशा काही मुलं मुली आहेत. पण बहुतांश मुलं मला ही वडील नाही हे सांगणारे दिसतात. लक्षात घ्या, आई नसल्याचं दुःख मान्य आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिक आहे. पण बाप नसल्याचं दुःख फार मोठं आहे. आणि ज्याला बाप नसतो ना त्याला ते माहीत असतो. त्याचं कारण हा बाप कुटुंबाचा आधार असतो, घराचा आधार असतो, घराचं छत्र असतं. आई ही घराची जमीन असते जिच्या अंगा खांद्यावर तुम्ही खेळत असता, वाढत असता, बरोबरीने राहत असता. पण घराचं छत, घराचा आधार, घराची भिंत, घराचा खांब म्हणजे बाप असतो. आणि बाप जाणं म्हणजे सगळं संपल्यासारखं वाटत नाही. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये शेवटी आईला मर्यादा असतात. आईला समाजामध्ये किंवा कुठेतरी रोजगार करताना अडचणी येतात आणि म्हणून बापावर सगळी जबाबदारी असते. आणि तोच नसणं ही फार मोठी धक्कादायक गोष्ट असते. आणि म्हणून मी यांना माझे समोरची काम मानतो. ते ज्या संकटातून आलेले आहेत, ज्या दुःखातून आलेले आहेत, ते मी पण अनुभवलेले आहे. 4थीला असताना ज्या माणसाचे वडील
आले, बाप वाढला. आईवर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. शिकणाऱ्या भावंडांची शिक्षण बंद झाली. शेती पोती किंवा प्रॉपर्टी कसली नाही, रोजगाराची साधनं नाही. एका टपरीवर सगळं घर चालत असताना ती बंद पडली. आणि 10-12 म्हणजे 7-8-10 पोरांचं ते कुटुंब आणि अशातला मी 4 नंबरचा. सगळा अंधार पुढे पसरलेला असताना शिकणं हा तर विषय सोडून द्या. पण कसा तरी धडपड करून मी 10वी पर्यंत तरी आलो. बाकीच्या भावंडांना शिकता पण आले नाही. आईनं काबाड कष्ट केले, लोकांच्या शेतात जाऊन कामं केली, गवत काढायचं काम केलं. कसा तरी 10वी पर्यंत आलो. पुढचा सगळा प्रवास बंद झाला. कुठली पार्श्वभूमी नाही, ज्ञान नाही, काहीच नाही. म्हणून सक्सेस नावाची गोष्ट कोणतरी म्हटलं, फेल्युअर नावाची गोष्ट कोणतरी म्हटलं. 10वीला असताना व्हायचं तेच झालं. पाहिजे तसं पोषक वातावरण नाही, सांगणारं कोणी नाही, समजावणारं कोणी नाही, मार्गदर्शक कोणी नाही. आपली लढाई आपणच लढायची, आपलं जगणं आपणच जगायचं. सुट्ट्यात कुठेतरी काम करायचं, त्याच्यावर शाळा करायची. असं